कमी करा सगळं. हरी ज्यांचे गरज तापवाडे गरज तापवाडे ज्यांचे गरज तापवाडे गरज तापवाडे कळी काळ पाया पडे 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 कळी काळ पाया ज्यांचे गरज तापवाडे गरज तापवाडे ज्यांचे गरज तापवाडे ज्यांचे गरज तापवाडे कळे काळ पाया पडे कळे काळ पाया पडे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया तो हा पंढरीचा राणा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा हा पंढरीचा राणा कुसा साहतो 18 जना कुसा साहतो 18 जना साधो 18 जना पुसा साधो 18 जना पुसा साधो 18 जना पुसा साधो 18 जना हे चिंतिता जयासी चिंतिता जयासी चिंतिता जयासी चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी भुक्ती मुक्ती कामारी दासी मुक्ति मुक्ति कामारी दासी मुक्ति मुक्ति कामारी दासी मुक्ति मुक्ति कामारी दासी मुक्ति मुक्ति तो हा पंढरीचा राणा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा पंढरीचा राणा कुसा साहतो 18 जना कुसा साहतो 18 जना साधो 18 जना पुन्हा साधो 18 जना पुन्हा साधो 18 जना पुन्हा साधो 18 जना हे वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे 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 ए वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे 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 तो हा पंढरीचा राणा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा पंढरीचा राणा पुसा साहतो 18 जना पुसा साहतो 18 जना पुसा साधो 18 जना पुसा साधो 18 जना पुसा साधो 18 जना पुसा साधो 18 जना
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जठोबा रखुमाई जय जठोबा रखुमाई जय जय विठोबा वाचो ना हा जय जय विठोबा बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव कुमारी विठोबा जय जय कुमार कुमारी जय जय विठोबा जय जय विठोबार जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार ज्ञानचे गरज तापवारे ज्ञानचे गरज तापवारे ज्ञानचे गरज तापवारे ज्ञानचे गरज तापवारे ज्ञानचे
ज्यांचे गर्भ तपवारे ज्याचे गर्भ तपवारे ज्याचे गर्भ तपवारे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे कळे काळ पाया पडे कळे काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा कली काळ पाया पडे काळे काळ पाया पडे काळे काळ पाया राणा तो हा पंढरीचा राया तो हा पंढरीचा राया होता 6 चौ 18 जना कोसा 6 चौ 18 जना कोसा 6 चौ 18 जना कोसा 6 चौ 18 जना तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा
म्हणतात महाराज, ज्यांचे गरजता पवाडे कली काळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना, चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी, तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना, वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना. ओम नमो ज्याध्याय वेद प्रतिपाध्याय, जय जय स्वसंवेद्याय आत्मरूपा, देवा तुची गणेशू सखिलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. ज्यांचे गरजता पवाडे कली काळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना. जगतवंदनीय जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय काय आम्हाला अभंगामधून सांगतात, तर महाराज म्हणतात, ज्यांचे गरजता पवाडे, की ज्यांचं पवाडं गरजल्यानंतर काय होतं, कळी काळ पाया पडे. कळी काळ पाया पडतो कोणाचा, जो ज्यांचे पवाडे गरजल्यानंतर. पहा, पवाडे म्हणजे काय, पवाडे म्हणजे स्तुती करणं, प्रशंसा करणं, गुणगान गाणं, याला म्हणायचं पवाडं गरजणं. पहा, मग ज्यांचं पवाडं गरजल्यानंतर, ज्यांची स्तुती केल्यानंतर, ज्यांचं गुणगान गायल्यानंतर, ज्यांची प्रशंसा केल्यानंतर काय होतं, कळी काळ पाया पडे. कळी काळ पाया पडतो. पहा, कळी काळ पाया पडतो. आता कळी काळ कोण आहे, आम्हाला भविष्यकाळ माहिती आहे, भूतकाळ माहिती आहे, हा वर्तमान काळ माहिती आहे. हा कुठला काळ आला अजून मध्येच, कळी काळ. हा कळी काळ म्हणजे पहा, त्या यमधर्माचं नाव आहे कळी काळ. त्या यमाला म्हणतात तो कळी काळ. पहा, मग तो कळी काळ पाया पडतो. कोणाचं पवाडं गायल्यानंतर, कोण आहे असा तो, ज्यांचं पवाडं गायल्यानंतर, ज्यांची स्तुती केल्यानंतर, ज्यांचं नाम मुखामध्ये घेतल्यानंतर कळी काळ पाया पडतो, असा कोण आहे, तो हा पंढरीचा राणा. तो पंढरीचा राणा आहे. पहा, पंढरीचा राणा आहे, ज्याचं पवाडं गायल्यानंतर काय होतं, कळी काळ सुद्धा आमच्या पाया पडतो. पहा, असं तुकोबाराय म्हणतात. आणि पुढे म्हणतात, जर तुम्हाला माझ्यावर जर विश्वास नसेल, काय म्हणतात महाराज, पहा महत्वाचा मुद्दा आहे, की तुम्हाला जर माझ्यावर जर विश्वास नसेल, मी जे तुम्हाला सांगतोय, काय सांगतात महाराज, की ज्यांचं पवाडं गायल्यानंतर कळी काळ आमच्या पाया पडतो, असं सांगतात महाराज. मग मी जे तुम्हाला सांगतोय याच्यावर जर तुम्हाला माझ्यावर विश्वास जर नसेल, तर महाराज म्हणतात, पुसा 618 जना. तुम्ही काय करा, यांना विचारा. कोणाला, 6, 4 आणि 18 यांना विचारा. आता हे कोण आहेत, 6, 4 म्हणजे 4 आणि 18 हे आकडे कशाचे, कशाचे आकडे हे. पहा, 6 म्हणजे 6 शास्त्र, 4 म्हणजे 4 वेद आणि 18 म्हणजे 18 पुराण. पहा, तुम्हाला जर माझ्या बोलण्यावर जर विश्वास नसेल, तर काय करा, तुम्ही 6 शास्त्राला, 4 वेदाला आणि 18 पुराणाला विचारा. काय, ज्यांची गरजता पवाडे कळी काळ पाया पडे. तुम्ही त्यांना विचारा की ज्यांचं पवाडं गायल्यानंतर कळी काळ सुद्धा पाया पडतो. पहा, मग तो कोण आहे, तो हा पंढरीचा राणा. तो पंढरीचा राणा आहे. पहा, मग त्याचं चिंतन केल्यावर काय होतं, चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. ज्याचं चिंतन केल्यानंतर, त्या पंढरीच्या राण्याचं चिंतन केल्यानंतर भुक्ती मुक्ती कामारी होऊन, दीनरूप होऊन आमच्या दासी बनतात. पहा, आता भुक्ती म्हणजे काय, भुक्ती म्हणजे
प्रापंचिक सुख, सांसारिक सुख, आणि मुक्ती म्हणजे परमार्थिक सुख. पहा, भुक्ती म्हणजे सांसारिक सुख आणि मुक्ती म्हणजे परमार्थिक सुख. पण हे दोन्ही सुख काय होतात? दीन होऊन त्या नामधारकाला काय होतात? त्याच्या कामारी, त्याच्या दासी बनून राहतात. पहा, मग कोण आहे असा की ज्याचं नाम घेतल्यानंतर भुक्ती आणि मुक्ती दीन होऊन कामारी दासी बनतात? तो हा पंढरीचा राणा. तो पंढरीचा राणा आहे. पहा, अजून काय होतं? त्या पंढरीच्या राण्याचं नाम जर, त्याचं पवाडा जर गायलं तर काय होतं? वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. त्या पंढरीच्या राण्याचं नाम कसं आहे की ज्या नाम घेतल्यानंतर कुठं जागा मिळते आम्हाला? वैकुंठाला जागा मिळते. पहा, वैकुंठाला जागा मिळते. मग असा कोण आहे की ज्याचं नाम घेतल्यानंतर वैकुंठात जागा मिळते? तो हा पंढरीचा राणा. तो पंढरीचा राणा आहे की ज्याचं नाम घेतल्यानंतर पहा वैकुंठामध्ये जागा मिळते. परत भुक्ती आणि मुक्ती कामारी होऊन आमच्या दासी बनतात. अजून काय? तर कळी काळ सुद्धा आमच्या पाया पडतो. मग तो असा पंढरीचा राणा आहे. पहा, ज्याचे गरजता पवाडे कळी काळ पाया पडे. की ज्याचं पवाडं गायल्यानंतर कळी काळ पाया पडतो. कळी काळ म्हणजे यमधर्म. पहा, यमधर्म तो काय करतो? आमच्या पाया पडतो. जर आम्ही त्या पंढरीच्या राण्याचं जर पवाडं आमच्या मुखामध्ये जर अखंड तेवत ठेवलं तर पहा, तर पहा, कलिकाळ म्हणजे यम, तो पाया पडतो. पण त्या यमाची ओळख जरा वेगळीच आहे. पहा, ज्याला आपण यमधर्म म्हणतो, जे तुकोबाराय म्हणतात ना की तो कलिकाळ, तो यमधर्म आमच्या पाया पडतो. पण त्याचं बघा, त्याची ओळख वेगळीच आहे. पहा, त्या यमाला प्रेम म्हणजे काय माहित नाही, त्याला करुणा म्हणजे काही माहित नाही. पहा, हा दया म्हणजे काही माहित नाही. पहा, जे तुकोबाराय म्हणतात तो यम आमच्या पाया पडतो. पण तोच यम, त्याची खरी ओळख काय आहे? तो आमच्या पायाला ओढत नेऊन कुठं नेतो? यमलोकाला नेतो. पहा, यमलोकाला. ही त्याची खरी ओळख आहे. कुणाची? त्या यमाची. कलिकाळाची खरी ओळख ही की तो काय करतो? एखाद्याच्या पायाला धरतो आणि वडत यमलोकाला नेतो. ही त्याची खरी ओळख. पण इथं ओळख काय सांगतात आम्हाला? ज्याचे गरजता पवाडे कलिकाळ पाया पडे. ही तर वेगळीच ओळख सांगितली आम्हाला तुकोबारायने. त्याची खरी ओळख काय? तर तो पहा प्रेम जाणत नाही, हा दया जाणत नाही, करुणा जाणत नाही. पहा, एखाद्याच्या देहातून प्राण काढून घेत असताना महाराज म्हणतात की तो यम पहा कसलीच दया माया दाखवत नाही. दाखवत नाही का नाही? काय महाराजांचं प्रमाण माहिती ना आम्हाला सर्वांना? काय प्रमाण आहे? नाही त्या यमासी करुणा, नाही त्या यमासी करुणा, नाही त्या यमासी करुणा, नाही त्या यमासी करुणा. बाहेर काढिता कोढी प्राणा, बाहेर काढिता कोढी प्राणा, बाहेर
तो यम त्याची खरी ओळख काय आहे तुकोबराय सांगतात पहा. नाही त्या यमासी करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा उढाळ सापडे जे धान्या चोर यातना धरे जेता. तो यम एखाद्याच्या देहातून प्राण काढून घेत असताना कसलीच दयामाया दाखवत नाही. त्याला प्रेम म्हणजे काय माहित नाही, करुणा म्हणजे काय माहित नाही, दया म्हणजे काय हे त्याला काही माहित नाही. पहा, काही माहित नाही. मग एखाद्याच्या देहातून प्राण काढून घेतो आणि तो यमलोकाला नेताना कसा नेतो. नाही दिले पावविल कैसा चालता पंथ तेणे वळसा ठाऊक नसेल ऐकतो तो कैसा. पहा तो यमाला नेताना कसा पहा तो लोकाला नेतो ना, तो यम लोकाला तर कसा नेतो बंद जैसा धरून या. पहा एखाद्या बंदिवानाला पोलीस पहा कसं नेतात. त्याला सगळं साखळदंडानं बांधलेलं असतं. पहा हातामध्ये बेड्या असतात, पायामध्ये बेड्या असतात. तसं काय करतो तो यम त्या जीवाला बांधतो, त्याची हात बांधतो आणि काय करतो त्याच्या माग चलवत नेतो. पहा त्याला जर म्हणलं ना अहो काका, तो जीव जर म्हणला तर यमाला काका मला यम लोकाचा रस्ता मला माहित नाही, तर तो यम म्हणतो अरे तुला रस्ता माहित असो किंवा नसो काय फरक पडतोय, तुला माझ्या माग चालायचंय. मी जसा जिकडं वळण हा तिकडं तुला फक्त वळायचं काम आहे. तुला रस्ता माहित असो किंवा नसो. मग तो एवढा चालवतो. पहा त्या जीवाला यमलोकाला नेताना एखादा जर मृत्यू झाला आणि तो जर यमलोकाला गेला तर यम कसा नेतो याचं वर्णन तुकोबरायांनी या अभंगामधून केलंय. पहा त्याला जर म्हणलं ना की काका मला त्या यमलोकाचा रस्ता माहित नाही, तर तो म्हणतो तुला फक्त माझ्या माग चालायचंय. मी जिकडं वळण तिकडं वळायचंय. फक्त तुला चालायचं काम कर, तेवढंच तुझं काम आहे. मग तो एवढा चालवतो आणि तो चालवताना कसं चालवतो पहा, अनुवानी पायानं नेतो. पहा यम लोकाला एखादा जीव जात असताना अनुवानी पायानं तो यम त्याला तिकडे नेतो. पहा क्षण एक नागवी पायी न चलवे तया करिता काही उडिता कांटवना सोयी अग्निस्तंभी बाही कवटाळविती. तो यम त्याला कसा नेतो तर अनवाणी पायानं. पहा त्याच्या पायामध्ये चप्पल नसते, बूट नसतो, काही नसतो त्या जीवाच्या. पहा मग इतका चालवतो की पायामध्ये काटे घुसतात. पहा पायामध्ये काटे घुसतात, त्याला चलणं होत नाही. एक वेळ अशी येते की त्या जीवाला बिचाराला एकही पाऊल पुढे टाकवत नाही. तो एवढा थकून जातो, एवढा दमून जातो. मग तो काय करतो, तो खाली बसतो. पहा जीव. मग यम काय करतो, इतका वेळ त्याला चालवीत नेत होता, यम त्याला आता वडीत नेतो. पहा मग जे काटे त्याच्या पायामध्ये घुसत होते इतका वेळ, आता ते काटे त्याच्या कुठं घुसू लागले, सर्वांगामध्ये घुसू लागले. पहा आणि वाटेमध्ये चलत असताना पहा असे खांब आहेत त्या यमलोकाला जाताना. तुकोबरायांनी वर्णन केलेलं आहे. असे खांब आहेत, त्या खांबाला अग्नी पेटवलेला आहे. पहा मग त्याला काय करायचं, जाताना त्या अग्निस्तंभीला असं पहा आलिंगन द्यायचं त्या पेटत्या त्या खांबाला. पहा एवढंच नाही, तो यम त्या जीवाशी असा व्यवहार करतो, असं वागवतो, पाहता क्षणी आमच्या अंगावर काटा यावा असा व्यवहार तो यम त्या जीवाशी करतो. पहा देखोनी अंगे कापती तया नदी माझी चालविती लागे ठाव न लगे बुडविती वरी मारिती यमदंड. त्या यमलोकाच्या वाटेवर चलत असताना पहा एक नदी लागते. मग त्या नदीतून तो काय करतो, यम त्या जीवाला चालवत नेतो. पहा त्या नदीच्या मध्यभागी आलं की तो यम काय करतो, त्या जीवाला नदीच्या पाण्यामध्ये बुडवतो, खाली बुडवतो. त्याला काही काळाच्या आत परत त्याला वर काढतो. परत त्याला काही काळाच्या आत पुन्हा काय करतो, त्याला नदीमध्ये बुडवतो. पुन्हा काही काळाच्या आत त्याला काय करतो, त्या पाण्याच्या नदीच्या पाण्याच्या वर काढतो. म्हणजे असं त्याला बुडवतो, वर काढतो, बुडवतो, वर काढतो. आणि ज्याही वेळेला तो पाण्यातून वर त्याचं मुंडकं काढलेलं आहे, ज्याही वेळेला त्याचं डोकं वर आलेलं आहे, वरून लाकडी दांडक्यानं एक ठोका टाकतो. पहा यम
पहा, हे दृश्य जर एखाद्यानं पाहिलं तर अंगाचा थरकाप उडावा, अगदी अंगावर शहारे यावेत असा व्यवहार पहा. जे दृश्य आम्हाला पाहून आम्हाला थरकाप उडतो तो व्यवहार प्रत्यक्ष यम त्या जीवाशी करतो पहा, जीवाशी करतो. मग अखेर तो यमलोकाला पोहोचतो, तो जीव त्या यमलोकाला पोहोचतो. मग तिथं कसा व्यवहार असतो पहा. तहान भूक नसावे वेळ, तो राखितो किती एक काळ, पिंड पाळूनी जैसा शीतळ, तप्त भूमी ज्वाळ लोळविती. अखेर यमलोकाला तो जीव पोहोचतो, तर यम त्या जीवाला यमलोकाला नेतो. मग तिथं गेल्यानंतर पहा, कितीतरी काळ त्या जीवाला विना अन्न पाण्याचा ठेवतो पहा. तो यम त्या जीवाला प्यायला पाणी देत नाही किंवा खायला अन्न देत नाही पहा. किती वेळ नाही, कितीतरी काळ पहा. मनुष्याला तहान आणि भूक काही वेळ सहन होत नाही, तर तिथं कितीतरी काळ तो काय करतो यम, त्याला विना अन्न पाण्याचा ठेवतो पहा. तहान भूक न सहावे वेळ, तो राखीतो किती एक काळ पहा. काळ हा वेळापेक्षाही मोठा असतो पहा. काल मोजायचं जी काही पहा घटक आहेत, मग वेळ ही थोडी असते, पण काळ कसा असतो, मोठा असतो पहा. मग मनुष्याला काही वेळ तहानभूक सहन होत नाही, तिथं कितीतरी काळ तो काय करतो, विना अन्न पाण्याचा ठेवतो. आणि शेवट आराम करायला काय आहे, तप्त भूमी ज्वाळ लोळविती पहा. असा विस्तव अंतरलेला आहे, तिथून जाळाच्या ठिणग्या उडत्यात आणि तिथं जाऊन झोपायचे पहा, त्या विस्तवावर, त्या जाळावर पहा. असा अंगाचा थरकाप उडवणारा व्यवहार तो यम काय करतो, त्या जीवाशी करतो पहा, त्या जीवाशी करतो. असा अंगाचा थरकाप उडावा पहा. अशा नरक यातना तो यम देण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण इथं तुकोबराय काय वर्णन करतात, ज्याचे गरजता पवाडे कळी काळ पाया पडे. ज्याचं पवाडा गरजल्यानंतर जो यम मनुष्याला नरक यातना देतो, तोच यम काय करतो, मनुष्याच्या पाया पडतो पहा, पाया पडतो. ही नामाची ताकद आहे, त्या पंढरीच्या राण्याची ताकद आहे पहा. पंढरीचा राणा, राणा म्हणजे काय, राणा म्हणजे राजा पहा. राणा म्हणलं की राजा, ज्याला प्रमुख असं म्हणतो, मुख्य ज्याला म्हणतो आपण, अधिपती ज्याला म्हणायचं ना, त्याला म्हणायचं राणा. मग तो पंढरीचा राणा तो पांडुरंग परमात्मा आहे. मग त्याला पंढरीचा राणा कोणी केलं, त्याला पंढरीचा राणा पहा पुंडलिक रायनी केलं पहा. पुंडलिक रायनी केलं का नाही, पुंडलिक रायनी देवाला मागणंच मागितलं. काय मागितलं पहा. जेव्हा देव पुंडलिक रायाच्या घरी आले, तेव्हा पुंडलिक रायांनी देवाजवळ हेच मागणं मागितलं की देवा, तुम्ही काय करायचं, आता इथं आलात ना, तर तुम्ही इथलं अधिपती व्हायचं पहा, इथलं अधिपती व्हायचं. माझे सुख पहावे मागेण ते द्यावे, माझे गावी व्हावे अधिपती. तुम्ही माझ्या गावचं अधिपत्य करायचं, तुम्ही माझ्या गावचा राजा व्हायचं, तुम्ही माझ्या गावचा काय व्हायचं, तुम्ही राणा व्हायचं. असं पुंडलिक रायांनी कुणाला मागणं मागितलं, साक्षात पांडुरंगाला मागणं मागितलं. मग तेव्हापासून त्या पांडुरंगाला काय म्हटलं जातं, पंढरीचा राणा म्हटलं जातं पहा. पंढरीचा राणा म्हटलं जातं का नाही. अरे तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा,
मनुष्य त्या भगवंताची भक्ती करतो. मनुष्य काय एकदमच नास्तिक आहे असं नाही. प्रत्येक मनुष्याचा कल त्या भगवंताची भक्ती करण्याकडेच आहे. पहा, स्वतः साक्षात परमात्मा म्हणतो. काय म्हणतो? देखे मनुष्य जात सकळ, जे स्वभावता भजनशील, झाले असे केवळ माझ्या ठाई. स्वतः परमात्मा म्हणतो, अर्जुना, अरे प्रत्येक मनुष्याचा स्वाभाविक कल हा माझी भक्ती करण्याकडेच आहे. पण माझी भक्ती करत असताना परमात्म्यानं पहा मुख्य मुद्दा इथं उपस्थित केला. काय म्हणता परमात्मा? पुढच्याच ओवीमध्ये म्हणते का पहा, त्याचं विश्लेषण केलंय, स्पष्टीकरण केले. काय म्हणतात? परिज्ञाने विननासिले, जे बुद्धी वेदासी आले, तेनेची का कल्पिले अनेकत्व. अर्जुना, मनुष्य माझी भक्ती करतो, माझी भक्ती करण्याकडेच त्याचा स्वाभाविक कल आहे. पण माझी भक्ती करत असताना तो काय करतो? अज्ञानातून माझी भक्ती करतो. पहा कशी? मी जो एक आहे तो माझ्या ठिकाणी अनेक दैवताची तो काय करतो? कल्पना करतो. पहा, परमात्मा एक आहे पण मनुष्य त्याची भक्ती करत असताना अनेक दैवतांची तो कल्पना करतो आणि त्याची भक्ती करतो. मग यांना होतं काय? अज्ञानातून केलेल्या भक्तीतून मग अनेक दैवत निर्माण होतात. पहा, अनेक दैवत निर्माण होतात. पहा ज्ञानोबा म्हणतात की त्या भगवंताची, त्या परमात्म्याची भक्ती करत असताना, पहा उपासना करत असताना काय करा? जाणून उपासना करा, जाणून भक्ती करा म्हणतात. पहा, तुम्ही एखाद्या गुरूंची सेवा करता तर जाणून तुम्ही भक्ती करा म्हणतात आणि जाणून सेवा करा म्हणतात. पहा, मनोनी जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसा मूळ सिंचन सहजे, शाखा पल्लव संतोषती. काय म्हणतात ज्ञानोबराय? की जाणून तुम्ही भक्ती करा. तुम्ही कोण्याही देवाची भक्ती करत असताना जाणून भक्ती करा. त्या देवाचा अधिकार तपासा. तो देव आपल्यासाठी काय करू शकतो याची अगोदर तपासणी करा. कुण्याही गुरूंची, एखाद्या साधकानं गुरूंची सेवा करत असताना त्या गुरुचा अधिकार अगोदर तपासून घ्यावा की तो गुरु आपल्यासाठी काय करू शकतो याची अगोदर पडताळणी करून घ्या आणि मगच काय करा? तुम्ही भक्ती करा म्हणतात. हे ज्ञानोबरायांचे शब्द आहेत. पहा काय म्हणतात ज्ञानोबराय? की केवळ केवळ देव आहेत म्हणून कुण्याही देवाची तुम्ही उपासना करू नका म्हणतात. पहा, अगोदर त्या देवाचा अधिकार तपासून घ्या. मग त्याच ओवीमध्ये पहा एक सुंदर असा दृष्टांत दिला ज्ञानोबरांनी. काय म्हणतात? की जैसा मूळ सिंचन सहजे, शाखा पल्लव संतोषती. पहा, या दृष्टांतामध्ये सर्व काय लपलंय? पहा, त्या ओवीचं सगळं मर्म या दृष्टांतामध्ये लपलंय. पहा, ज्ञानोबराय म्हणतात की एखादं झाड आहे, मग त्या झाडाला असंख्य पानं लागतात. पहा, त्या झाडाला अनेक फांद्याही आहेत. मग झाडाची पानं, झाडाच्या फांद्या, हा झाडाचाच भाग एक आहे म्हणून पाणी फांद्यावर ओतून जमत नाही किंवा पाणी पानावर ओतून जमत नाही. पाणी कुठं ओतावं लागल? मुळाला. पहा, मूळ सिंचन सहजे, शाखा पल्लव संतोषती. पहा, झाडाची पानं, झाडाच्या फांद्या हा झाडाचाच एक भाग आहे म्हणून पाणी त्याच्यावर ओतून जमत नाही. मग पाणी कुठं? त्या मुळाला ओतावं लागतं. मग अगदी तसंच बाकीचेही सर्व देव आहेत म्हणून कुण्याही देवाची तुम्ही उपासना करायची नाही. पहा, पण अज्ञानातून मनुष्य काय करतो? अशा दैवतांची उपासना करतो. पहा, मग अशी अज्ञानातून निर्माण झालेली दैवत कोणती दैवती? पहा, शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजे भूते खेते, आपल्या पोटाजी रडते, मागती शिते अवदान. ही शेंदरी हेंदरी दैवत पहा, अज्ञानातून निर्माण झालेली दैवत. आता अज्ञानातून निर्माण म्हणजे कशी? पहा, काही अज्ञानातून निर्माण झाली, कुणी काही केलेली दैवत आहेत, काही झालेली दैवत आहेत. पहा,
एका गावामध्ये पहा एक जोडपं राहत होतं. वय झालेलं त्यांचं. मग काही कारणास्तव पहा गावातून राहण्यासाठी ते शेतामध्ये गेलं पहा. मग शेत ते गाव जवळजवळ त्याचं 1 किलोमीटर अंतर होतं पहा. मग ते जोडपं काय करायचं, गावातून शेतात राहायला गेलेलं. मग सकाळी आंघोळ वगैरे झाली की ते जोडपं काय करायचं पहा, शेतातून गावात मंदिरात दर्शनासाठी यायचं पहा. मग असं कितीतरी दिवस चाललं. शेवट वय झालं, थकलं शरीर, गुडघे काम करणार, चालायला येईना. मग हा नियम मोडला त्यांचा. काय की रोज गावात जाऊन त्या परमात्म्याचं दर्शन घ्यायचं त्यांचा नियम मोडू लागला. कारण चालायला येणं, वय झालं, गुडघे त्रास करू लागले. मग त्यांना काय केलं पहा, त्यांचं घर असं गावाच्या रस्त्याच्या कडेलाच होतं. मग त्या जोडप्यानं एक दगड उचलला, एक रस्त्याच्या कडेला आपल्या घरापेशारी तिथं मांडला, त्याच्यावर पाणी टाकलं, स्वच्छ धुतला. मग काय केलं, शेंदूर आणला, शेंदूर घेतला, त्या दगडाला लावला. मग शेंदूर भडक असतो पहा. मग हाताला लागला शेंदूर. ज्या दगडाला धुतलं, पाणी टाकून धुतलं, ज्या दगडाला देव केला, मग ते राहिलेला शेंदूर काय करावं, कुठं पुसावा. मग काय तिथंच एक दुसरा दगड पडलेला होता. मग त्यालाच असा पुसून आपलं काय केलं, हात पुसून बोट पुसून गेला पहा. देव केला एक, झाले किती, 2 झाले पहा. मग आता त्यांचं घर रस्त्याच्या कडेलाच होतं आणि यांना देवही रस्त्याच्या कडेलाच केलता. मग येणारे जाणारे आपले मागायचे, इथं 2 देव आहेत पहा. मग त्यातल्या एकानं काय केलं, एखादा वार बघितला चांगला, एक नारळ घेतला आणि स्वतः सोबत एक शेंदूर घेऊन आला पहा. मग त्यानं काय केलं, त्या वाराला दोन्ही शेंद्रानं भरलेल्या त्या दोन्ही दगडाला काय केला, दोन्ही देवाला शेंदूर लावला. मग आता शेंदूर हाताला लागला की हे पुसायचा कुठं. मग तिथं 3रा दगड पडलेला होता. त्या 3ऱ्या दगडाला त्यानं परत काय केला, तो हात पुसला. झाले किती देव आता, 3 झाले पहा. मग अजून काही मंडळी आली, एखादा चांगला वार बघितला, खडी साखर घेतली, उदबत्ती घेतली, नारळ घेतला आणि शेंदूर घेतला. मग या त्या माणसाने काय केलं, तिन्ही दगडाला शेंदूर लावला आणि राहिलेला हाताला लागलेला शेंदूर पहा तिथंच 4था दगड पडलेला होता, त्या 4थ्या दगडाला पुसला पहा. मग सांगण्याचा उद्देश काय आहे की ही अज्ञानातून निर्माण झालेली दैवत आहेत पहा, शेंदरी हेंदरी दैवत आहेत पहा. मग ही काय करतात, आपल्याच पोटाला रडतात पहा. काय करतात, आपल्याच पोटासाठी रडतात, आपल्या भक्ताला मागणी करतात पहा. ही शेंदरी हेंद्री दैवत भक्ताकडे मागणी करतात. आता ते काय मागतात आम्हा सर्वांना माहिती आहे. ही अशी दैवत आपल्या भक्ताकडे कशाची मागणी करत असतात आम्हा सर्वांना माहिती आहे. मग मागितलेलं जर एखाद्या भक्तानं दिलं नाही तर ही काय करतात, ही दैवत त्या भक्ताला त्रास करतात पहा, त्याचा छळ करतात, त्याला पहा दुःख देतात, त्याला पीडा देतात पहा. म्हणजे ही दैवत कशी आहेत, ही दैवत फक्त स्वतःचाच विचार करणारी आहेत पहा, स्वतःचाच विचार करणारी पहा. ही दैवत आपल्या भक्ताकडे मागतात पहा, मागतात. मग आता मला एक सांगा, एक 5 वर्षाचा लहान मुलगा असो किंवा 100 वर्षाचा एखादा वयोवृद्ध मनुष्य असो, आम्हा सर्वांना माहिती आहे की देव हा मागणारा नसतो, देव हा देणारा असतो. पण आम्हाला परमार्थाचा पही न कळू द्या, काही हरकत नाही, पण ही गोष्ट आम्हाला कळते काय की देव हा मागणारा नसतो, देव हा देणारा असतो. त्याच्या नावामध्येच त्याचं स्वरूप लपलेलं आहे पहा. जो देतो देतो त्याला काय म्हणायचं, देव. जो देतो ना, देव जो देतो त्याला देव म्हटलं जातं. पण ही दैवत काय करतात, मागतात पहा, आपल्या भक्ताकडे मागणी करतात. एखाद्या भक्तानं मागितलेलं जर पूर्ण केलं नाही तर त्याला त्रास देतात, त्याचा छळ करतात. म्हणजे ही दैवत कशी, ही दैवत संकुचित विचार करणारी दैवत, म्हणजे फक्त स्वतःचाच विचार करणारी दैवत आहे. पण तुकोबराय म्हणतात की आमचा परमात्मा असा नाही. कसा, या चंद्रहेंद्र दैवतासारखा पहा, असा परमात्मा नाही, असा संकुचित विचार करणारा नाही. तर तो कसा आहे,
तो व्यापक विचार करणार आहे पहा. त्या इतर दैवतासारखा आमचा परमात्मा नाही म्हणतात महाराज. हरी तैसा नवे नारायण तैसा नवे जगव्यापक जनार्दन काय वाजवा हा जगव्यापक तुका म्हणे त्याचे करा चिंता तुका म्हणे त्याचे करा चिंता त्याचे करा चिंता वंदो चरणा येथे सकाळ वंदो चरणा येथे सकाळ आपुल्या इच्छे आणि कापेडी आपुल्या इच्छे आणि कापेडी आपुल्या इच्छे आणि कापेडी आपुल्या इच्छे आणि कापेडी तैसा नवे नारायण जगव्यापक जनार्दन तुका म्हणे त्याचे करा चिंतन वंदू चरण येती सकाळ आमचा परमात्मा या शेंद्र हेंद्र दैवतासारखा संकुचित विचार करणारा नाही. ही जशी ही बाकीची दैवत स्वतःचाच विचार करतात तसा तो परमात्मा आमचा स्वतःचा विचार करणार नाही. तो जगाचा विचार करतो पा. तैसा नवे नारायण जगव्यापक जनार्दन तुका म्हणे त्याचे करा चिंतन वंदो चरण येते सकळ. ही दैवत बाकीची कशी भक्ताला त्रास करतात. कधी भक्तानं जर एखाद्या पहा मागितलेलं जर दिलं नाही तर आपुल्या इच्छे आणि का पिढी काय ते देईल बराडी कळू ही आली तयाची जोडी अल्प रोकडी बुद्धी आदिरा. अशी ही दैवत आहेत पहा स्वतःचाच विचार करणारी. तरीही मनुष्य अज्ञानातून अशा दैवतांची उपासना करतो का तर त्याला वाटतं ही दैवता आपला उद्धार करतील, ही दैवता आपला भवसागर संपवतील. हा या उद्देशानं मनुष्य काय करतो अशा शेंद्र्या हेंद्र्या दैवतांचा अज्ञानातून निर्माण झालेल्या दैवतांची काय करतो तो उपासना करतो पहा. कशामुळं तर त्याला वाटतं ही दैवता आपला उद्धार करतील. पण तुकोबराय म्हणतात
ही दैवत मनुष्याचा उद्धार करण्यासाठी असमर्थ आहेत. ही दैवत म्हणजे कोणती? ही शेंदरी हिंद्री दैवत मनुष्याचा उद्धार करू शकत नाहीत पहा. कारण यांचाच अजून उद्धार झालेला नाही, तर ते इतरांचा काय उद्धार करणार पहा. अजूनही ही शेंद्री हिंद्री दैवत पहा, ही सगळी दैवत भवसागर मध्येच अडकलेली आहेत अजून सुद्धा पहा. अजून यांचाच उद्धार झाला नाही, तर ते इतरांचा काय उद्धार करणार पहा. आता हे समीकरण करण्यासाठी एक सामान्य दृष्टांत सांगतो पहा. एखादा मोठा शेतकरी असतो पहा, मग तो शेतातल्या कामासाठी सालकरी गडी ठेवतो पहा. सालकरी गडी ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे तुमच्या भागामध्ये जास्त ही पद्धत प्रचलित नाही. मग ही मराठवाडा भागामध्ये पहा, खाली म्हणजे धाराशिव जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये खाली मराठवाडा भागामध्ये ही पद्धत चांगली प्रचलित आहे पहा. की एखादा शेतकरी पहा काय करतो, वर्षभराच्या कामासाठी एखाद्या मनुष्याला करारबद्ध करतो पहा. त्यानं वर्षभर साल धरायचं पहा, त्याला म्हणायचं सालगडी म्हणतात पहा. तिकडे एक वर्षभर त्यानं काय करायचं, या पाडव्याला गुढी पाडव्याला त्याचा ठराव करायचा आणि पुढच्या गुढी पाडव्याला त्याचं साल संपलं पहा. मग काही 4 पैसे 10 पैसे काहीतरी त्याला ठरवायचे. मग त्यानं सालकरी गाड्यानं कसं काम करायचं पहा, वर्षभर त्यानं शेतातच राहायचं पहा. शेतातच राहायचं त्यानं त्याचा सगळा संसार शेतातच मांडायचा. त्यानं जेवण खाणं सगळं त्याचं तिथं शेतामध्ये, त्यानं झोपायचं सुद्धा शेतामध्येच. कधीतरी आठवडी बाजारा दिवशी एखाद्या दिवशी गावाकडे यायचं. मग 8 दिवसाचा लागणारा सगळा बाजार भाजीपाला किराणा सगळा 8 दिवसाचा लागणार एकदाच त्या बाजार दिवशी घ्यायचा आणि परत अजून कुठं जायचं, शेतातच जायचं पहा. ही सालकरी गाड्याची ही पद्धत आहे खाली पहा मराठवाडा भागामध्ये. मग एका शेतकऱ्याने एक सालकरी गडी ठेवला, त्याला ठरवलं आणि शेतामध्ये त्यानं आपल्याच घराच्या शेजारी त्याला एक झोपडी बांधून दिली पहा. एक लाकडी कुड बांधून दिला पहा. लाकडी मेडी उभा केल्या, त्याच्यावर आपल्या ऊसाचं पाचाटाचं आच्छादन केलं छप्पर म्हणून आणि त्याला तिथं राहायला ती झोपडी दिली. मग त्यानं सगळा संसार त्यात थाटला पहा. मग काही दिवस गेले, पावसाळा आला पहा, जोराचा वारा आला. जोराचा वारा आला, त्या वाऱ्यानं त्याच्या झोपडीचं छप्पर गेलं उडून. मोठा पाऊस आला, वाऱ्यानं छप्पर उडून गेलं आणि पावसाच्या पाण्यानं त्याच्या झोपडीतला त्याचा सगळा संसार भिजून गेला पहा. 4-2 धान्याची त्यानं पोती आणली होती, त्याचं धान्य भिजून गेलं. त्याचा कपडा लत्ता अंथरून पांघरून काय जेवढं होतं नेवतं तेवढं सगळं त्याचं सामान काय झालं, त्या पावसाच्या पाण्यानं भिजून गेलं, छप्पर उडून गेलं. मग हे सांगायला आपल्या मालकाच्या घराकडे तो पळतच गेला. मालकाच्या घरात गेला, मालक 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 म्हणून ओरडू लागला. तर त्यानं बघितलं मालक कोपऱ्यात एका डोक्याला हात लावून बसला होता. का? कारण त्या पावसात त्या वादळात त्या मालकाच्या घरावरचे पत्रे बी उडून गेलते. मग आता त्या सालकरी गाड्यानं विचार केला, आता आपल्या मालकाच्याच घरावरचे पत्रे जर उडून गेलेत, आपल्या झोपडीचं कुठं सांगावं ह्यांना? हा बर, जरी सांगितलं, त्या गाड्यानं विचार केला, जरी आपण मालकाला सांगितलं की मालक तुम्ही बांधून दिलेली मला झोपडी त्याचं छप्पर उडून गेलं, असं जर आपण आपल्याला मालकाला जर सांगितलं, तर मालक अगोदर त्याच्या घरावरचे पत्रे बसवल का आपली झोपडी तयार करून देईल? मालक अगोदर त्याच्या घरावरचे पत्रे बसवणार. म्हणजे ही शेंद्री हेंद्री दैवत पहा, अजून यांचाच उद्धार झालेला नाही, तर ही मनुष्य अज्ञानातून यांची भक्ती करतो. कशासाठी? तर ही दैवत आपला उद्धार करतील म्हणून काय करतो मनुष्य, या दैवतांची उपासना करतो. महाराज म्हणतात की केवळ देव आहेत म्हणून कुणाही देवाची उपासना करू नका. पहा, आम्ही सांगतो त्या देवाची उपासना करा. कोण सांगतं? तुकोबराय सांगतात पहा, तुकोबराय म्हणतात पहा. याच्यासाठी एक सामान्य दृष्टांत सांगतो पहा. एक मनुष्य आपल्या इचलकरंजी शहरामध्ये आला, काही कामानिमित्त आला पहा. मग सकाळी आला, दुपारपर्यंत त्याचं सगळं काम त्यानं काय केलं, संपवून घेतलं. त्याचं दुपारपर्यंत सगळं त्याचं काम आटोपलं, काम झालं. मग त्याला जायचंय कोल्हापूरला. आता
मग काम झालं. मग लोकांना विचारलं की मला जायचंय कोल्हापूरला, मग मला इथून जाण्यासाठी साधन काय आहे? इचलकरंजीहून कोल्हापूरला जाण्यासाठी मला साधन काय आहे, मी कसं जाऊ? तर लोकांनी सांगितलं त्याला, तू काय कर, ST स्टँडला जा, मग तुला तिथून कोल्हापूरला जाण्यासाठी बस मिळेल. इथून बस कोल्हापूरला जाते, तुला बसनी जाता येईल म्हटलं. ठीक आहे म्हटलं. मग त्या मनुष्यानं पहा ST स्टँड गाठलं. ST स्टँड मध्ये गाठलं आणि तो एका ST मध्ये जाऊन बसला. मग 1 तास झाला, ST चालू झाली, ST निघाली, 1 तास झाला. मग कंडक्टर म्हणतो सांगली आले, उतरा खाली. काय म्हणतो? सांगली आले, खाली उतरा. आता पहा, त्याला जायचं कुठं होतं? कोल्हापूरला. तो पोचला कुठं? सांगलीला. कशामुळं? कारण त्याला असं सांगण्यात आलं की इचलकरंजीहून कोल्हापूरला जाण्यासाठी तुला ST बस मिळेल, ST मध्ये बसून तू काय कर, कोल्हापूरला जा. मग इचलकरंजीहून कोल्हापूरला ST जाते, मग कुण्याही STत बसलं तर जमतं का? हा, मग त्याचं काम आहे का नाही त्या STचा बोर्ड पाहणं की कोल्हापूरला कोणती जाते बस. हा, त्या कोल्हापूरला जाणाऱ्या ST मध्येच बसायचं आणि कोल्हापूरला जायचं. केवळ ST कोल्हापूरला जाते म्हणून कुण्याही STत बसून जमणार नाही. बरोबर आहे? अगदी तसंच आहे. पहा की केवळ देव आहेत म्हणून कुण्याही देवाची आम्ही उपासना करायची नाही म्हणतात महाराज. मग कुणाची उपासना करायची? महाराज सांगतात की तुम्ही आम्ही सांगतो त्या देवाची उपासना करा. मग कुण्या देवाची उपासना सांगितली आम्हाला तुकोबारांनी? सांगतात महाराज, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हारे भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हारे भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हारे भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हारे भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, 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 जन्म वाया, ललिता बरोबरी दुरावासे दूरे, सरिता 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 बरोबरी दुरावासे दूरे,
सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला 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 नाही तर गेला जन्मवाया नाही तर गेला जन्मवाया नाही तर गेला जन्मवाया नाही तर गेला जन्मवाया करिता भरोवरी दुरावसी दूरे करिता भरोवरी दुरावसी दूरे करिता भरोवरी दुरावसी दूरे करिता भरोवरी दुरावसी दूरे करिता भरोवरी दुरावसी मग केवळ देव आहेत म्हणून कोणीही देवाची उपासना करायची नाही म्हणतात तुकोबर आहे. मग काय सांगतात? आम्ही सांगतो त्या देवाची तुम्ही उपासना करा म्हणतात. पहा, तुकोबरांनी अशा शेंद्र्या दैवतांची उपासनेसाठी आम्हाला खंडन केलंय. खंडन करतात तुकोबर आहे अशा दैवतांची उपासनेसाठी. मग ठीक आहे, खंडन केलं महाराजांनी, मग आता मंडन करा. म्हणजे एखादा जर म्हणला त्या रस्त्यानं जाऊ नको, मग त्याला विचारा मग कोण्या रस्त्यानं जाऊ. मग जसं तुकोबराय म्हणतात की शेंद्र्या हेंद्र्या दैवताची उपासना करायची नाही, मग कुण्या देवताची उपासना करायला सांगतात आम्हाला? सांगतात महाराज, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. सांगतोय तुम्हाला आम्ही काय करा, तुम्ही त्या विठ्ठलाची तुम्ही उपासना करा. पहा, तो आमचा परमात्मा त्या शेंद्र्या हेंद्र्या दैवतासारखा नाही. तो काय हा कुणी केलेला नाही किंवा कुणी मनानं झालेला नाही, तर तो कसा आहे? तो स्वयंभू आहे. पहा, स्वयंभू आहे. पहा, स्वयंभू आमुचा विटेवरी उभा चैतन्याचा गाभा पांडुरंग. स्वयंभू आहे तो स्वतः आलेला आहे. या शेंद्र्या हेंद्र्या दैवतासारखा कुणी केलेला नाही किंवा झालेला नाही, नाही घडविला नाही बैसविला. पहा, तो स्वयंभू आहे. पहा, स्वयंभू आहे. मग त्याची तुम्ही काय करा? उपासना करा. पहा, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. तुम्ही जर त्याची उपासना केली नाही तर जन्म काय झाला तुमचा? वाया गेला. पहा, वाया गेला म्हणतात. पहा, मग पहा, सर्व संतांनी सर्व पुराणांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली. पहा, काय सांगितलं? की तुमचं तुमच्या जवळचं काहीही वाया जाऊ द्या, हरकत नाही. काय? तुम्ही तुमचं काहीही वाया घालवा, हरकत नाही, पण मिळालेला मनुष्य देह फक्त वाया जाऊ देऊ नका म्हणतात. पहा, कारण तो असा सहजासहजी आम्हाला प्राप्त होत नाही. पहा, एकदा का तुमच्या हातातून हा मनुष्य देह जर गेला निघून, तर काही केल्या तो तुम्हाला परत मिळणार नाही. तुम्ही तिथं कोणाचाही वशिला लावा म्हणतात. पहा, कोण म्हणतात? ज्ञानोबराय म्हणतात. कारण आता हे कलियुग आहे. पहा, कलियुग आहे. या कलियुगामध्ये आपलं काम करून घेण्यासाठी आजकाल वशिलेबाजी खूप चलते. पहा, एखादं काम करून घेण्यासाठी एखाद्या कार्यालयात जायचं आणि वशिला सांगायचा, पहा अमुक माणूस माझा अमुक अमुक इकडून पाहुणा लागतो, तिकडून तमका पाहुणा लागतो. म्हणजे असं काय करायचं?
थोडं वशिला सांगायचा आणि आपलं काम करून घ्यायचं पहा. अशी पद्धत या कलियुगामध्ये काय झाली पहा, रूढ झाली. पण ज्ञानोबा म्हणतात तुम्ही वशिला कुणाचा लावताल? कधी एकदा का तुमच्या हातातून हा मनुष्य देह निघून गेला तर तो परत मिळवायचा आहे तुम्हाला, तर कुणाचा वशिला सांगताल? कुणाचा सांगताल? तुमची ओळख कुठपर्यंत आहे? एखाद्या मनुष्याची ओळख कुणापर्यंत असते? गावचे सरपंच, चला तालुक्याचे आमदार, जिल्ह्याचे खासदार, किंवा राज्याचे मुख्यमंत्री, किंवा देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, याच्या पुढे कुणाची ओळख असते का एखाद्याची? ओळख असून असून आमची कोणापर्यंत असते? कोणाची ओळख असते? अगदी शेवट पंतप्रधान किंवा राष्ट्रपती, याच्या पुढे कोणाची ओळख आहे का? अहो ज्ञानोबा म्हणतात यांच्या तर ओळखी तुम्ही सोडा, यांचा वशिला सोडा. यांचं काय घेऊन बसलात तुम्ही? साक्षात ब्रह्मदेवाचा जरी तिथं वशिला लावला की मिळालेला मनुष्य देह मला प्राप्त माघारी येण्यासाठी, त्या ब्रह्मदेवाचा सुद्धा वशिला चालत नाही म्हणतात. स्वतः ज्ञानोबा सांगतात पहा, परिधात याही पाया पडता, नुठी गतायू पंडू सुता, तैसे नुपजे उपजीविता, क्रोधोर्मिगा. एकदा का तुमच्या हातातून हा मनुष्य देह गेला, तो काही केल्या परत प्राप्त होत नाही पहा, काही केल्या प्राप्त होत नाही. मग तुकोबाराय म्हणतात तुम्ही त्या विठ्ठलाची काय करा? पांडुरंगाची उपासना करा. ठीक आहे, तुकोबारायांनी आम्हाला हेच सांगितलं. ज्ञानोबराय आम्हाला काय सांगतात? ज्ञानोबरायांनी कुणाची उपासना सांगितली आम्हाला? ज्ञानोबरायांनी सुद्धा आम्हाला पांडुरंगाचीच उपासना सांगितली का नाही? काय सांगतात ज्ञानोबराय? विठ्ठल नाही जय शरीरी, वाया कागा जन्मले संसारी, विठ्ठल नाही जय नगरी, ते अरण्य जाणावे. पहा, विठ्ठल नाही जय देशी, स्मशान ते भूमी परियेसी, रवी शशी विण दिशा जैसी, रसना तैसी विठ्ठले विणा, विठ्ठले विण जितुके कर्म, विठ्ठला विना जितुका धर्म, विठ्ठले विना बोलती ब्रह्म, तितुकाची श्रम जाणावा. सच्चिदानंद घन पंढरीये परिपूर्ण, कर ठेवणी जघन, वाट पाहे भक्तांची. पहा, विठ्ठले विण देवो मनती, ते संसार पुढती, विठ्ठले विण तृप्ती नाही प्रतीती, विठ्ठले विना. विठ्ठलाचीच उपासना सांगितली ज्ञानोबरायांनी सुद्धा. काय म्हणतात ज्ञानोबराय? ज्ञानोबराय म्हणतात तो पंढरीला पांडुरंग परमात्मा कमरेवर हात ठेवून भक्ताचीच तो काय करतोय? वाट बघत उभा आहे. पहा, तुम्ही काय करा? त्याचे पायी घाला मिठी. पहा, त्याच्या पायाला जाऊन मिठी घाला, मिठी घाला. कर ठेवणी जगन वाट पाहे भक्ताची म्हटलेले. पहा, भक्ताची म्हटलेले. वाट पाहे बागायतदाराची नाही, किंवा वाट पाहे शेतकऱ्याची, व्यापाराची, नोकरदाराची नाही, असा शब्द नाही तिथं. काय शब्द आहे? भक्ताची म्हटलेले. पहा, मग काय करा? तुम्ही त्या पांडुरंगाची उपासना करा म्हणतात. ठीक आहे, हा अभंग सर्वांच्या पाठातला नसेल. हरिपाठ तर आम्ही रोज वाचतो किंवा म्हणतो, प्रत्येक जण आम्ही हरिपाठ म्हणतो रोज. हरिपाठामध्ये आम्हाला काय सांगितलं ज्ञानोबरायांनी? कुणाची उपासना सांगितली? विष्णूची उपासना सांगितली का नाही? ज्ञानोबरायांनी सांगितले का नाही? विष्णू विना जप व्यर्थाचे ज्ञान, व्यर्थाचे ज्ञान.
नाही ज्यांचे रामकृष्ण माना नाही ज्यांचे रामकृष्ण माना नाही ज्यांचे रामकृष्ण रामकृष्ण माना नाही ज्यांचे रामकृष्ण माना नाही ज्यांचे रामकृष्ण माना नाही ज्यांचे रामकृष्ण माना नाही ज्यांचे हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना विष्णु वेला जप रघुनाथांचे ज्ञान विष्णु वेला जप रघुनाथांचे विष्णु वेला जप रघुनाथांचे विष्णु वेला जप रघुनाथांचे विष्णु वेला जप रघुनाथांचे ज्ञान 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 रामकृष्ण माना नाही जाते नाही जाते 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 नाही जाते रामकृष्ण माना नाही जाते नाही जाते नाही जाते हरि मुखे माना 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 काय सांगितलं आम्हाला ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये कुणाची उपासना सांगितली आम्हाला? विष्णू वीण जप व्यर्थ त्यांचे ज्ञान रामकृष्णी मन
नाही ज्यांची, त्या विष्णूचीच उपासना सांगितली. तो विष्णू म्हणजेच आमचा पांडुरंग आहे. दुसरा तिसरा कोण आहे? हा, तुकोबरांनी आम्हाला हेच सांगितलं. ज्ञानोबरांनी विष्णूचीच पांडुरंगाचीच उपासना सांगितली. किंबहुना आम्हाला सर्व संतांनी सांगितलं. काय सांगितलं? सर्व संत काय सांगतात आम्हाला? एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, विठोबाची विठ्ठलाचीच उपासना सांगितली. मग तुकोबराय म्हणतात की ज्यांचं पवाडा गायल्यानंतर कलिकाळ पाया पडतो तो कोण आहे? तो पंढरीचा राणा आहे. पहा, ज्याचे गरजता पवाडे कलिकाळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा. तो पंढरीचा राणा आहे ज्याचं पवाडा गायल्यानंतर कलिकाळ म्हणजे यमधर्म पाया पडतो. जो यम त्याच पायाला धरून जसा यमलोकाला नेतो अशी ज्याची ओळख आहे. पण आम्ही जर त्या पंढरीच्या राण्याचं नाम जर मुखात घेतलं तर तो यम काय करतो? पायाला पडतो, पहा, धरतो. मग आम्ही सांगतोय, तुम्हाला जर विश्वास नसेल तर मग तुकोबराय सांगतात, पुसा 6 चौ 18 जना. तुम्ही काय करा? 6ही शास्त्रांना आणि 4ही वेदाला आणि 18ही पुराणाला काय करा? तुम्ही विचारा. 4ही वेद हेच सांगतात. कोणते 4ही वेद? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. पहा, 4ही वेद हेच सांगतात आम्हाला. पहा, वेद अनंत बोलिला अर्थ इतुलाची साधिला. 4ही वेद हेच सांगतात. 6 शास्त्र हेच सांगतात. कोणती शास्त्र आहेत 6? पहा, न्यायशास्त्र, योगशास्त्र, संख्याशास्त्र, वैदिक शास्त्र, वैशेषिक शास्त्र आणि 6वं मीमांसा शास्त्र. पहा, हे 6 शास्त्र काय सांगतात? विठ्ठलाचीच उपासना सांगतात का नाही? 6ही शास्त्रांचा विचार अंती इतुलाची निर्धार. पहा, 4ही वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण सुद्धा हे सांगतात. पहा, आता 18 पुराण कोणकोणती आहेत? पहा, मोजा. भागवत पुराण, गरुड पुराण, नारद पुराण, मार्कंडेय पुराण, वराह पुराण, वामन पुराण, पद्म पुराण, कूर्म पुराण, मत्स्य पुराण, लिंग पुराण, अग्नि पुराण, वायू पुराण, शिव पुराण, विष्णू पुराण, ब्रह्म पुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्म वैवर्त्य पुराण आणि 18वं स्कंद पुराण. पहा, हे 18ही पुराण काय सांगतात आम्हाला? विठोबासी शरण जावे, निजनिष्ठे नाम गावे. म्हणून महाराज म्हणतात, ज्यांचे गरजता पवाडे कलिकाळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा. पुसा 6 चौ 18 जना. ज्याची गरज ती पवाडे, ज्याची गरज ती पवाडे, ज्याची गरज ती पवाडे, ज्याची गरज पवाडे.
म्हणा यामुळे म्हणा. तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा तो हा पंढरीचा तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा उसा सहा चौ आठ राजना उसा सहा चौ आठ राजना उसा सौ चौ आठ
विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई टाळ वाजवा हा विठोबा रखुमाई हा टाळी वाजवा खाली बसलेले टाळी वाजवा विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई टाळ वाजवा टाळ वाजवा हा विठोबा रखुमाई विठोबा टाळी वाजवा खाली बसलेले टाळी वाजवा हा विठोबा रखुमाई टाळी वाजवा टाळी वाजवा बोला पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई बोला पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठोबा रखुमाई हा जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हा जय जय विठोबा रखुमाई बोला पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा कुंडली कवधार विठ्ठल श्री ज्ञानदेव बोला कुंडली कवधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा कुमार विठोबा Gopal Kumar, Gopal Kumar, Gopal Kumar, Gopal Kumar, Gopal Kumar, Gopal Kumar, ah, Gopal Kumar, Gopal Kumar, Gopal Kumar, Gopal Kumar, Gopal Kumar, Gopal Kumar, ah. बोला कुंडली कवधार विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्यांचे गरजता पवाडे कलिकाळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसा 6 चौ 18 जना. ज्यांचं पवाड गाल्यानंतर कलिकाळ पाया पडतो तो कोण आहे? तो पंढरीचा राणा आहे. पहा तो हा पंढरीचा राणा. मग आम्ही सांगतो त्याच्यावर जर तुम्हाला विश्वास जर नसेल तर काय करा मग? पुसा 6 चौ 18 जना. तुम्ही 4 वेदाला 6 शास्त्राला आणि 18 पुराणाला जाऊन विचारा की ते पंढरीच्या महात्म्याचं त्याचं नाम जर घेतलं तर त्याचं फळ काय आणि त्या पंढरीच्या राण्याच्या नामाची ताकद काय. पहा यमधर्म पाया लागतो. पहा यमधर्म पायाला लागतो. पहा एकदा चुकून तो यमधर्म काय झाला? अशा ठिकाणी गेला की जिथं जायला त्याला न पाहिजे होता अशा ठिकाणी गेला. पहा एके दिवशी चित्रगुप्ताला त्यानं म्हटलं, यमधर्म म्हणला, चित्रगुप्ता आज कुणाकडे जायचंय आम्हाला? मग चित्रगुप्तानं काय केलं? नाव सांगितलं, अगदी लोकेशन वगैरे सगळं व्हॉट्सअप केलं त्या यमधर्माच्या मोबाईलवर. नाव टाकितलं सगळं. मग नाव सांगितलं आणि या लोकेशनला तुम्ही जावा. अमुक अमुक नावाचा मनुष्य तुम्हाला काय भेटेल तिथं भेटेल. आज त्याला घेऊन या. आज त्याचा कार्यकाळ संपलाय. त्याचा आज काय झालेला आहे? त्याचा आज रिचार्ज सगळा संपलेला आहे. तुम्ही आज त्याला घेऊन या म्हणले. पहा गेला तो लोकेशन नुसार त्या गावाच्या शिवपर्यंत जाऊन बसला. कोण? तो यम. ज्या गावामध्ये ज्याचे आज प्राण न्यायचे होते त्या गावाच्या शिवला जाऊन पोहोचला. पहा मग शिवावर गेल्यानंतर त्यानं पाहिलं आकाशामध्ये. पहा आगीचे गोळे असे इकडून तिकडं तिकडून इकडं इकडून तिकडं तिकडून इकडं पडतायत. पहा आगीचे गोळे पहा सगळं इकडं तिकडं पडतायत. त्यानं हा नजारा पाहिला, हे दृश्य पाहिलं. त्यानं त्या यमधर्मानं विचार केला की आगीचे गोळे या आकाशामध्ये सर्वत्र इकडं तिकडं का पडतायत? काय कारण आहे? ठीक आहे म्हणला, असेल काहीतरी कारण असेल म्हणला. ठीक आहे म्हणला. मग काय केलं? लोकेशन नुसार ज्याचे प्राण न्यायचे होते त्या मनुष्याच्या पहा घराच्या दाराजवळ जाऊन पोहोचला. पहा मग ते आकाशामध्ये पडणारे आगीचे गोळे तो चुकवत काय करायचा? त्या मनुष्याच्या घरापर्यंत पोहोचला. कोणाच्या? ज्याचे आज त्याला प्राण न्यायचे होते त्या मनुष्याच्या घराच्या समोर जाऊन उभा ठाकला. मग त्याला कळालं काय की हा आगीचे गोळे जे पडतायत ना ते कुठून पडतायत? हे आगीचे गोळे कुठून पडत होते? त्या परमात्म्याचं सुदर्शन चक्र जे आहे ना
मग ते परमात्म्याचं सुदर्शन चक्र गोल 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 काय करत होतं, फिरत होतं आणि ते घिरट्या घालत होतं. कुणाचा? ज्याचे प्राण नेण्यासाठी यम आलता, ज्या जीवाचे प्राण नेणार होता त्याच जीवाच्या घराला घिरट्या घालत होतं. कोण? सुदर्शन चक्र परमात्म्याचं. आणि त्या सुदर्शन चक्रातून हे आगीचे गोळे बाहेर पडत होते. पहा, सुदर्शन चक्रातून. पण त्यानं हे दृश्य पाहिलं. हे परमात्म्याचं सुदर्शन चक्र आज इथं काय करायला लागले? आपल्याला आज ज्याचे प्राण न्यायचेत नेमकं त्याच्याच घराला हे परमात्म्याचं सुदर्शन चक्र घिरट्या का घालायला लागलं? त्या यमाला कळना. पहा, ठीक आहे, काहीतरी कारण असेल मला. मग ते सुदर्शन चक्र काय करायचं? त्या जीवाच्या घराला असं गोल गोल गिरट्या घालायचं. म्हणजे दाराच्या समोर आलं की मग चक्कर पूर्ण करायला पुन्हा घराच्या मागं परसाकडे जायचं आणि परसाकून पुन्हा पुढं कुठं यायचं, ते दरवाजापाशी यायचं. म्हणजे अशी एक त्याची चक्कर पूर्ण झाली. मग असं गोल चक्कर घालत असताना मग त्या यमाना विचार केला, आपल्याला तर आज या घरातल्या मनुष्याचे प्राण न्यायचेत, मग न्यायचे कसे, जायचं कसं? सुदर्शन चक्र तर गिरट्या घालायला लागले. मग काय त्यानं विचार केला, सुदर्शन चक्र गोल चक्कर करते. मग पुढून ते सुदर्शन चक्र जेव्हा मागं जाईल तेवढ्या वेळात मी काय करेन, घरामध्ये जाईन आणि काय करेल, त्या जीवाचे प्राण घेऊन पटकन बाहेर येऊन निघून जाईल. असा उद्देशानं तो त्याने विचार केला. सुदर्शन चक्र पहा, ते चक्कर पूर्ण करण्यासाठी घराच्या समोरून असं मग मागं गेलं. तो पळत काय झाला, यम त्या दरवाजापर्यंत गेला आणि समोर जे दृश्य त्यानं पाहिलं, काय समोर जे दृश्य पाहिलं ते दृश्य बघून तर यम गारच पडला. पहा, समोर त्याला कोण दिसलं? पहा, ज्याचे प्राण न्यायला आलता तो, त्याच्या घराच्या दारासमोर कोण उभा होतं? साक्षात परमात्मा उभा होता. पहा, साक्षात परमात्मा त्याच्या दारात उभा होता. आणि नुसता मोकळ्या हाताने उभा नव्हता. तो कसा उभा होता सांगतात महाराज. अरे, चक्र गदा घेऊन हाती, चक्र गदा घेऊन हाती, चक्र गदा घेऊन हाती, चक्र गदा घेऊन हाती, गदा घेऊन हाती, चक्र गदा घेऊन हाती, चक्र गदा घेऊन हाती, चक्र गदा घेऊन हाती. असे त्यांचे द्वारी उभे, असे त्यांचे द्वारी, असे त्यांचे द्वारी उभे, असे त्यांचे द्वारी, असे त्यांचे द्वारी उभे, असे त्यांचे द्वारी, असे त्यांचे द्वारी उभे, असे त्यांचे द्वारी. लक्ष्मी कामारी रिद्धी सिद्धी सहित, लक्ष्मी कामारी रिद्धी सिद्धी सहित, लक्ष्मी कामारी रिद्धी सिद्धी सहित, लक्ष्मी कामारी रिद्धी सिद्धी सहित. चक्र गदा घेऊन हारे, घेऊन हारे, त्यांचे द्वारे उभे, त्यांचे द्वारे
सुदर्शन चक्र घराच्या मागं गेले. मग ते मागून पुढं येऊपर्यंत मी काय करण? यमाना विचार केला. तेवढ्या वेळामध्ये त्या घरामध्ये जाऊन त्या जीवाचे प्राण घेईन आणि निघून यमलोकाला जाईन असा विचार केला. मग घरामध्ये गेस असं जाणार तर थोडं पुढं गेल्यानंतर दारात साक्षात त्याला परमात्मा दिसला पहा. आणि तो साक्षात असा नुसता उभा नव्हता, तर हातामध्ये त्याच्या पहा शस्त्र होती पहा. चक्र गदा घेऊन हाती हरी, चक्र गदा घेऊन हरी, उभे असे त्यांचे द्वारी. एवढंच नाही, लक्ष्मी कामारी रिद्धी सिद्धी सहित. त्या जीवाच्या दरवाजाच्या बाहेर पहा, ज्याचे आज त्याला प्राण न्यायचे होते, त्याच्या घराच्या दरवाजात साक्षात परमात्मा, चक्र एका हातामध्ये आणि एका हातामध्ये गदा घेऊन साक्षात परमात्मा उभा आहे त्या दाराचं रक्षण करायला. एवढंच नाही तर दार उघडं होतं. आतमध्ये त्या यमाला कोण दिसलं? लक्ष्मी दिसली पहा. लक्ष्मी झाडून काढत होती आणि त्या घरात भांडे घासत होती आणि रिद्धी सिद्धी ते भांडे विसळून ठेवत होत्या पहा. म्हणजे हे दृश्य पाहिलं त्या यमानं. साक्षात परमात्मा या माणसाच्या दारात उभा आहे रक्षण करायला दाराचं. घरामध्ये लक्ष्मी पहा. खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. विठोबा रकुमाई, जय जय विठोबा रकुमाई, जय जय विठोबा रकुमाई, जय जय विठोबा रकुमाई. साक्षात परमात्मा ज्यांच्या दारात उभा आहे आणि घरामध्ये लक्ष्मी काम करते, रिद्धी सिद्धी त्यांना मदत करतायत. मग यमानं ओळखलं, आपण ज्याचे आज प्राण न्यायला आलोय तो कोणी सामान्य नाही, तर तो कोण आहे? तो नामधारक आहे. आणि आपण चुकून इथं त्याचे प्राण न्यायला आलोत. आपण जर इथं आणखीन थोड्या वेळ जर थांबलोत तर त्या भगवंताचं सुदर्शन चक्र आपल्याला जाळून भस्मसात करेल, नाहीतर तो परमात्मा तरी आपले इथून प्राण घेईल. मग याच्या अगोदर काय करा? आपण इथून पळत निघा माघारी. तो पळतच माग यमलोकाला गेला. यमलोकामध्ये पोचल्यानंतर तातडीची बैठक त्यानं बोलावली. सगळे यमदूत बोलावले, बैठक घेतली आणि सगळ्या यमदूताला यम म्हणतो, अरे बाबा तुम्ही काय करा, इथून पुढं एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या. ज्या जीवाने नाम घेतलेलंय, जिथं नाम चालू आहे, जिथं हरिकथा चालू आहे, तुम्ही तिथं जायचं नाही म्हणले पहा. त्याच्या घरी जायचं नाही. अरे घरी तर दूर, त्याच्या गावाला सुद्धा तुम्ही जायचं नाही म्हणला तो यम सांगतो दूतांना. त्याचं गाव तर दूरच राहिलं, त्या गावाच्या शिवला सुद्धा तुम्ही जायचं नाही सांगा पहा. यमधर्म सांगे दूता, तुम्हा नाही ते सत्ता, जेते होय हरिकथा सदा घोष नामाचा. जिथं नामाचा सदा घोष चालू आहे बाबा रे, तिथं जाऊ नका, नका जाऊ तया गावा. नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा, गिरटी फिरे भोवती, चक्र गदा घेऊन हरी, उभे असे त्यांचे द्वारी, लक्ष्मी कामारी रिद्धी सहित. मग यमदूतांनी यमाला प्रश्न केला, मालक तुम्ही सांगताय आम्हाला काय? तुम्ही सांगताय आम्हाला त्या नामधारकाच्या गावाला जाऊ नका, नामधारकाच्या शिवाला जाऊ नका, असं का सांगता? त्या नामधारकामध्ये एवढी ताकद आहे का? तुम्ही तिथून मोकळ्या हातानं माघारी आलात, एवढी ताकद? होय म्हणले. अरे ते नामधारकामध्ये एवढी ताकद आहे, तिथं माझी ताकद चालत नाही, साक्षात लक्ष्मीची ताकद चालत नाही आणि साक्षात त्या परमात्म्याची सुद्धा ताकद चालत नाही. एवढे ताकदवर ते हरीचे दास आहेत पहा, ते वैष्णव आहेत पहा. मग हे कशाने एवढी ताकद आली? यमदूतानं प्रश्न विचार केला यमाला. मग यम सांगतो की त्यांच्यामध्ये एवढी ताकद कशामुळे आली पहा. हा, कशामुळे आली? ते बलिया शिरोमणी हरिभक्ती ये मेदिनी. पहा की त्या हरीच्या भक्तीनं एवढी त्यांच्यामध्ये ताकद आली पहा. तुका म्हणे कानी दूत सांगे, यम सांगे, दूताच्या कानात सांगतोय, कानात सांगतोय की माझी ही ताकद तिथं काही चलत नाही. पहा त्या लक्ष्मीची ताकद चलत नाही, त्या परमात्म्याची ताकद चलत नाही. सर्वश्रेष्ठ ताकदवान जर कोण असतील तर फक्त एक म्हणजे एक, कोण? विष्णुदास आहेत पहा.
त्या परमात्म्याचे भक्त सर्व श्रेष्ठ सर्व शक्तिमान आहेत पहा. आणि कशामुळे ते शक्तिमान झाले? बलियाचे अंकित आम्ही झालो बलिवंत. त्या परमात्म्याच्या साथीनं त्यांच्यामध्ये एवढी ताकद आली म्हणून तुम्ही तिथं जाऊ नका म्हणतात पहा. मग चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी, ज्याचं नाम घेतल्यानंतर आम्हाला सांसारिक सुखही प्राप्त होतं आणि परमार्थिक सुख सुद्धा आम्हाला प्राप्त होतं पहा. मग असा कोण आहे? तो हा पंढरीचा राणा. किंवा अजून वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, ज्याचं नाव घेतल्यानंतर वैकुंठात आम्हाला जागा मिळते. तो कोण आहे? तो हा पंढरीचा राणा. एक पंढरीचा राणा सोडला इतरही शेंद्री हेंद्री दैवत जर आम्ही जर भजत बसलो तर काय होईल? सांडवणे श्रीकृष्ण चरण इंद्रादी देवाचे करिता भजन, ते देवाचे मृत्यूग्रस्त पूर्ण मा भजत्याचे मरण कोण वारी. अहो हे इंद्रादी देव ही शेंद्री हेंद्री दैवत पहा मुदतीची देव, यांचाच अजून उद्धार झालेला नाही तर ते इतरांचा उद्धार काय करणार? मग कोण आहे जो ज्याच्या नावानं वैकुंठानं जाता येतं आम्हाला पहा. वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, तो हा पंढरीचा राणा पुसा 6 चौ 18 जना विठोबार कुमाई. जय जय विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई. बोला पुंडरी श्री ज्ञानदेव कुमाई, जय विठोबार कुमाई. उशीर खूप झालाय, 10:30 पावणे 11 वाजले. तर आता सगळ्यांच्या मनात काय चाललंय हे मी ओळखतो. आता कोण मुखानं फक्त बोलत नाही, सगळ्याच्या मनामध्ये काय चाललंय आम्हाला कळत आहे. महाराज आता बास करा, तुम्हीही जेवा आम्हालाही जीव द्या, तुम्हीही झोपा आम्हालाही झोपू द्या. आता काय करा, बास करा. हे सगळ्याच्या मनामध्ये विचार चालले तर आता मुखानं कोण बोलत नाही. मग तुमच्या मनातल्या विनंतीला मान देऊन आजची सेवा काय करू, आज इथंच थांबू. झालेली ही सेवा संत स्वरूप मल्लाप्पा महाराजांच्या चरणी, संत स्वरूप आबासाहेबांच्या चरणी, संत स्वरूप भाऊसाहेबांच्या चरणी अर्पण करून आजच्या सेवेला आज इथंच विराम देतो. आता हृदय हे आपुले चौफाळून आभले, वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंचे वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, तो हा पंढरीचा राणा पुसा 6 चौ 18 जना. वडगावकर वडगावकर म्हणा. वडगावकर इकडे या. थाप टाका. वैकुंठाची जावे, वैकुंठाची जावे, वैकुंठाची जावे, वैकुंठाची वैकुंठाची जावे, वैकुंठाची जावे, वैकुंठाची जावे, वैकुंठाची जावे. वैकुंठाची जावे, वैकुंठाची जावे, वैकुंठाची जावे, वैकुंठाची जावे.
तो हा